नमस्कार. मी अभिनेत्री अपूर्वा सोनार, संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कोदरन सर आणि माझ्या तमाम सर्व सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री. सखींनो, आपण नुकतंच आता 9 तारखेला भेटून झालेलो आहे आणि खरंच 9 तारखेचा तो सोहळा बघून अगदी भरून येत आहे. आपली देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई आणि मुंबईलाच महात्मा ज्योतिबा फुले यांना मांडवी येथे महात्मा ही पदवी प्रदान केली गेली आणि तेव्हापासून आपले ज्योतिराव महात्मा म्हणून संबोधू लागले. अशा नगरीमध्ये म्हणजे मुंबई सारख्या नगरीमध्ये माझा जो काही सन्मान झाला, जो काही मला सावित्री फुले जो सन्मान मिळाला, त्यासाठी मी अगदी मनापासून मनापासून खूप 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 ऋणी आहे. हे माझं भाग्य म्हणते मी, की ज्या नगरीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा म्हणून पदवी मिळते आणि अशा नगरीमध्ये आपल्या सर्व सावित्रीच्या लेकींसोबत आपले मोठमोठे जे कार्यकर्ते आहे, जे मोठ्या मोठ्या मंडळातून लोक तिथे आलेले होते, त्या सर्वांनी माझा तिथे सन्मान करावा यासारखी म्हणजे यासारखं भाग्य मला असं वाटतंय कुणाचंच नसेल. ते भाग्य माझं आहे आणि खरंच मी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद मानते. काय झालं ना, जेव्हापासून तो सोहळा करून आलो आहे तेव्हापासून एक एक वेगळंच मन असं प्रफुल्लित झालेलं आहे. तुम्हाला त्या दिवशीचं एक रूपरेषा सांगते, कारण तो अनुभव आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. म्हणून आम्ही जे बाहेर गावून आलेलो होतो, बाकी सगळ्या वेळेवर आलेल्या आहे, पण आम्ही जे आलेलो आहे ते अगदी पहाटे 5:30ला तिथे पोहोचलो. तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, त्या दिवशीची जी तयारी बघितली ना, तर असं प्रत्येक गोष्टीचं कौतुक करण्यासारखं होतं. आम्ही जशी एंट्री केली, एंट्रीला एक छानपैकी संत सावतामाळी यांचं एक मंदिर होतं. ते सुद्धा अगदी स्वच्छ केलेलं होतं. हार प्रत्येक संत सावतामाळींना एक छान ताज्या ताज्या फुलांचा हार होता. रुक्मिणी आणि विठ्ठलाची तिथे मूर्ती होती. त्यांना सुद्धा छान असं सजवून ठेवलेलं होतं. म्हणजे सर्वप्रथम आम्ही ते बघितलं तर आम्हाला अगदी मन आमचं प्रफुल्लित झालं. त्यानंतर थोडं पुढे गेलं तर एक अतिशय सुंदर अशी संस्कार भारतीची रांगोळी काढल्या गेलेली होती. त्यापेक्षा थोडं पुढे गेल्यावर सुंदर अशी ताज्या फुलांची रांगोळी काढलेली गेलेली होती आणि नंतर आम्ही हॉलमध्ये प्रवेश केला. हॉलमध्ये मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, व्यासपीठ असं सुसज्ज होतं अगदी. म्हणजे त्या व्यासपीठाला वाटत होतं की कधी कोणी येतील आणि माझ्या या व्यासपीठावर कोणी कार्यक्रम करेल. इतक्या सुंदर पद्धतीने ते सजवलेलं होतं. व्यासपीठाच्या मागे एक बॅनर लागलेलं होतं. तेही अगदी त्या कार्यक्रमाला शोभेल असं ते बॅनर होतं आणि प्रत्येक चेअर अशा छान सुंदर सजलेल्या होत्या. म्युझिक सिस्टीम तिथे सज्ज होती कार्यक्रम सुरू होण्यासाठी. तर हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण प्लॅनिंग करतो आणि यावरून असं लक्षात येतं की माननीय दशरथ कोदरन सर, माननीय सूर्यकांतजी थोरात, माननीय देवकीजी शिंदे, माननीय किरणजी झोडके, भुजबळताई, माननीय असे अनेक मान्यवर जे होते त्यांनी सतत या गोष्टीसाठी बैठकी घेतलेल्या असेल आणि एका बारीक सारीक गोष्टीवर चर्चा केलेली असेल. तुम्हाला सांगतो, जेव्हा आम्ही नंतर तयार होऊन हॉलमध्ये प्रवेश करत होतो तेव्हा एक तिथलं श्रमजीवी महिला मंडळ किंवा आपल्या संत सावतामाळी एरोलीच्या काही महिला असतील, त्या अगदी छान त्यांनी टेबल सज्ज केलेला होता. प्रत्येक सावित्रीच्या लेकींना हळदी कुंकू लावल्या जात होतं. एक सुंदरसं गुलाबाचं फूल आणि एक कॅडबरी दिलेली होती. म्हणजे बघा, आतमध्ये तर कार्यक्रमाची मेजवानी होतीच, पण जाताना सुद्धा जेव्हा कॅडबरी आणि फूल मिळतं ना, ह्याचा आनंद खरंच वेगळाच असतो. तर त्यानंतर आतमध्ये गेल्यावर पुन्हा आमचं एक छानपैकी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं गेलं. प्रत्येक पाहुण्यांना छान विराजमान व्हायला लावलेलं होतं. म्हणजे प्रत्येक गोष्टी, महिला पुरुष मंडळी प्रत्येकाने अतिशय योग्य नियोजन केलेलं होतं आणि म्हणूनच त्याचं ते प्रत्येक गोष्टीत ते दिसत होतं. आणि मी तिथे सावित्रीबाई फुले बोलते हा एक पात्री प्रयोग केला. आतापर्यंत मी हजारो कार्यक्रम केले,
पण त्या दिवशीच्या कार्यक्रमाचं जे जो कार्यक्रम सादर झाला, जे भरभरून मला शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येक प्रत्येक व्यक्ती त्या दिवशी माझ्याशी बोलली. जेव्हा असं कौतुक होतं, अशा व्यासपीठामध्ये, अशा हॉलमध्ये जेव्हा अशा मंडळातून आपला कार्यक्रम घेतला जातो, तेव्हा तेव्हा मन असं भरून येतं. आणि हेच बळ आम्हाला पुढचं सावित्री आई, ज्योतिराव फुले ह्यांचं कार्य करण्यास आम्हाला बळ देतं आणि आम्ही तेवढ्याच जोमाने पुढे कामाला लागतो. म्हणून मी पुन्हा माझ्या सावित्री बोलते या कार्यक्रमाला जे मला सगळ्यांनी भरभरून माझं कौतुक केली, माझी प्रशंसा केली, त्याबद्दल मी प्रत्येक व्यक्तीचं आता इथे नाव घेऊ शकत नाही, त्या सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते. तसेच देवकीताई शिंदेंनी प्रास्ताविक देवकीताई शिंदेंनी या सगळं कार्यक्रमाचं जे काही लेखा जो काही मांडला, जो काही त्यांच्या बोलण्यातून त्यांनी मांडलं, ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यामागे आमच्या सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा त्यांनी सावित्री शक्तीपीठाकडून एक प्रास्ताविक केलं अतिशय सुंदर मार्मिक शब्दात. त्यामुळे मी त्यांचेही धन्यवाद मानते, देवकीताई शिंदेचेही धन्यवाद मानते. त्यानंतर अध्यक्षीय भाषण आपल्या सूर्यकांतजी थोरात सरांनी, म्हणजे संत सावतामाळी ऐरोली ह्या मंडळाचे अध्यक्ष ते, त्यांनी सुद्धा खूप छान म्हणजे त्या हॉलचा पूर्ण हॉल ला कशी सुरुवात झाली, कसं झालं, मंडळ कसं स्थापन झालं, इतक्या वर्षात त्यांना काय अडचणी आल्या, काय जे काही झालं, ते जे काही त्यांनी सांगितलं ते अतिशय योग्य पद्धतीने आणि आमच्या या सर्व कार्यक्रमाचं जे काही त्यांनी नियोजन केलं, खरंच अगदी त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. ते आमच्या स्वागताला स्वतः सज्ज होते 5:30 वाजता. यावरून लक्षात येते ते किती काम करतात. का एखाद्याने म्हटलं असेल मी तिथे लावून दिलेले आहे, येथील आणि व्यवस्था केलेलीच आहे, पण नाही, ते जातीने हजर राहिले. त्यामुळे त्यांचंही अगदी मनापासून धन्यवाद मानते. किरणजी झोडके यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये अगदी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि ते माननीय छगन भुजबळांचे अगदी राईट हँड म्हणायला हरकत नाही आणि पूर्ण त्यांना फॉलो करतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्या माळी समाजाबद्दल तळमळ दिसत होती. छगन भुजबळांना ते कसे फॉलो करतात हे त्यांना आपल्याला दिसलं आणि कधीही कुठल्याही गोष्टीसाठी ते धावून येतात. यासाठी पूर्ण आम्ही सावित्रीच्या लेखी तर आहोतच, पण पूर्ण माळी समाज बांधवांकडनं मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. त्यानंतर त्या दिवशी जे गीत सादर झाले, खरंच त्या गीतांमुळे एक म्हणजे त्या गीतामध्ये जो काही जय जयकार होता, जे कोरस दिलेलं होतं, जे माननीय आपल्या जयकुमार चर्जन सरांनी त्यांचा अतिशय गोड आवाज, ती मधुरवाणी, म्हणजे ते संपूर्ण सभागृह त्यांनी असं उत्तेजित होऊन आलेलं होतं आणि एक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुलेंची ऊर्जा त्या गीताने त्यांच्या उरात भरलेली होती. त्यामुळे त्यांचेही आणि ज्यांनी त्या याला कोरस दिलेला आहे त्या सर्वांचे मी अगदी मनापासून धन्यवाद मानते. तसेच कार्यक्रम म्हटला की उत्कृष्ट संचालन हे गरजेचं असते. त्यामुळे कार्यक्रमाचं संचालन पहिल्या सत्राचं सौ अनुराधा भुसकट परतवाड्याहून आलेल्या होत्या, त्यांनी केलेलं होतं. अतिशय उत्कृष्ट असं संचालन केलं. आणि दुसऱ्या सत्राचं विशाखा यवतकर आपल्या सावित्री शक्तीपीठाच्या सरव्यवस्थापक आहे. त्या सर्वच करतात, पण त्यातल्या त्यात संचालन अतिशय उत्कृष्ट करतात आणि आतापर्यंत आपण बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्यांना संचालन करताना बघतो. त्यामुळे कसाही कार्यक्रम असो, कुठलाही असो, कितीही वेळेवर कुठल्या वेगवेगळ्या सूचना या, पण त्या अगदी ताकदीने अजिबात गोंधळ न होता व्यवस्थित त्या करतात. त्यामुळे विशाखा, तुझे सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्या तिथे सत्कार मूर्ती होते वैभव मिनिमकर. ह्या मुलांनी तर म्हणजे त्या भाषणामध्ये पूर्ण म्हणजे त्या भाषणामध्ये काय इतकं
इतका सार दिला प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं, की त्यांचं तर किती कौतुक करावं माझ्याजवळ, म्हणजे खरंच मला शब्दच सापडत नाही आहे. म्हणजे त्या मंडळावर बोलले ते, एका मोठ्या मोठ्या आपल्या महात्मा फुलेंवर बोलले, सावित्रीबाईंवर बोलले, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले, अशा मोठमोठ्या गाडगे महाराजांवर. म्हणजे कमी वेळात या व्यक्तींनी संपूर्ण जसं ब्रह्मांडांचा अभ्यास करून आलेले होते आणि इतक्या सुंदर प्रमाणे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. मनोगत व्यक्त ते असं होतं, पूर्ण सत्काराला ते त्यांनी उत्तर दिलं आणि सर्वांच्या वतीने ते उत्तर होतं. आणि खरंच अगदी खरंच खूपच खूपच छान त्यांनी ते मनोगत होतं. मनोगत म्हणजे उत्तर होतं ते, तर अतिशय योग्य प्रमाणे. त्यामुळे मी त्यांचंही इथे मनापासून धन्यवाद मानते. त्या श्रमजीवी मंडळाच्या ज्या काही महिला होत्या त्यांचंही मी मनापासून धन्यवाद मानते. उत्कृष्ट म्युझिक सिस्टीम होती, त्यांचीही मी धन्यवाद मानते. म्हणजे मी आता प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला हातभार दिला त्यांचं मी सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते. तसेच खास करसगाव, म्हणजे खूप करसगाव ते मुंबई भयंकर खूप मोठं अंतर आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे तालुका आणि त्याच्या जवळचं एक छोटंसं गाव म्हणजे करसगाव. करसगावहून माझ्या 4 मैत्रिणी म्हणजे सावित्रीच्या लेकी आलेल्या होत्या. म्हणजे शर्मिला खोडसकर, सुरेखाताई फरकाडे, वर्षा सावरकर, शीतल हाडोळे. कसं आहे, इतक्या दूरच्या ठिकाणी जाताना खूप नियोजन करावं लागतं आणि घर सांभाळून अशा ठिकाणी यावं लागतं, कारण एक रात्रभराचा तो प्रवास असतो. दिवसभर तिथे कार्यक्रम असतो, पुन्हा रात्रभराचा प्रवास असतो. घरच्या मंडळींची परवानगी घेणे, येणे तिथे, इतकं छान तिथे कार्यक्रम सादर करणे, ही एक खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे मी त्यांचंही मनापासून धन्यवाद मानते. आणि या सर्वांच्या पुढे म्हणजे आमचे माननीय दशरथ कोदरान सर, ह्या व्यक्तीबद्दल काय बोलावं. ही व्यक्ती म्हणजे ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि ह्या सावता माळी ह्यांच्या विचारांनी इतके भारावलेले आहे, की ही व्यक्ती, मला तर असं वाटते, झोपतात की नाही, दिवस रात्र त्यांच्या जवळ तोच एक विषय असतो, की आपल्या महिलांना पुढे कसं आणावं. प्रत्येक व्यक्तीमध्ये सावित्री ज्योतिबांचे विचार कसे पेरावे, कसे ते समाजातून हिरे कसे निवडावे आणि समाजापुढे आणावे, हे प्रत्येक ध्यास त्या व्यक्तीला लागलेला आहे. आणि जेव्हा आपल्याला ध्यास लागतो तेव्हाच क्रांती होते. म्हणजे मी ही एक विचारांची जी क्रांती आपल्या दशरथ कोदरन सरांनी सुरू केली आहे, ती अशीच तेवत राहो. आणि त्याला आपण सगळेजण, आम्ही सावित्रीच्या लेकी या आहोतच, ह्या त्यामध्ये तेल टाकणारच आणि ती ज्योत अशी सतत तेवतच राहणार आहे. त्यामुळे त्यांना निर्मिकांकडून मी अजून असंच बळ देवो. आणि त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांचेही खूप मनापासून धन्यवाद मानतो. प्रत्येकाचे इथे मला धन्यवाद मानायचे आहे. माफ करा कोणाचं नाव घेतलं गेलं नसेल तर. पण खरंच सांगते, आम्हाला ह्या मुंबई नगरीतला हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय अतिशय आवडलेला आहे. आणि आम्ही तिथून खूप मोठी ऊर्जा घेऊन परत आलेलो आहे. यासाठी ती ऊर्जा आम्हाला कामात पडेल, कारण आता आम्हाला पुन्हा कुठला कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे सर आम्हाला आधी कधीच सांगित नाही, पण एकदम असा बॉम्ब बसतो की इथे इथे कार्यक्रम ठरला आणि नियोजन करा. पण आम्ही त्यांच्या सदैव त्यांच्या सोबत आहोत. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत असते. आणि तिथे माननीय ढोकणे सर आले होते, त्यांचेही मी मनापासून धन्यवाद मानते. प्रभाकरजी सातव आलेले होते, त्यांचेही मी धन्यवाद मानते. वासनकर सर होते. असे बरेच आपले लोक होते की मी आता प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही. पण सगळ्यांचं खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा सांगते, 9 मार्च नवी मुंबई ऐरोली येथील कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झाला. आणि या कार्यक्रमाचा जे काही वारे असतात ना, ते अख्ख्या विदर्भात पोहोचलेले आहे. आणि विदर्भातील आता अनेक मंडळी म्हणतात की आम्हाला पुढच्या वेळेला तिथे यायचं आहे. त्यामुळे
जे कोणी आलेले त्या कार्यक्रमाला आपल्या विदर्भातून अमरावतीहून आपले माननीय राजाभाऊ हाडोळेजी आलेले, मी त्यांचंही मनापासून धन्यवाद मानते. म्हणजे प्रत्येकाला कामं असतात, पण त्या कामातून प्रत्येक जण वेळ काढतं आणि त्या वेळ काढून तिथे आलेलं असतं. यवतमाळहून शीतलताई कळसकर आलेल्या होत्या, माणिकवाड्याहून अर्चनाताई कावलकर आलेल्या होत्या. मुंबईपासून खूप अंतरावर ही गावं आहेत, पण जिद्द आणि या कार्यक्रमाला येण्याची तीव्र इच्छा, आणि तेव्हाच कुठे आपण त्या कार्यक्रमाला पोचतो आणि तो कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने तो साजरा होतो. तर या आयोजक मंडळांना मी अगदी विनंती करते की आपण असेच कार्यक्रम घेत चला आणि आम्हाला त्या कार्यक्रमात येण्याची, मिरवण्याची संधी देत चला. तर एवढं बोलते. पुन्हा ज्यांचं कोणाचं नाव राहिलं असेल त्यांचे मी म्हणजे त्यांचं नाव जरी घेतलं नसेल तरी माझ्या मनातून आमच्या सावित्री शक्तीपीठाकडून त्यांना मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.